मित्रांनो, आकाश मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज पॉवर विडरचा माहिती बघणार आहे. तर किसान क्राफ्टच्या 406 मॉडेलची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. की काही युट्यूबर आणि काही दुकानदार तुम्हाला म्हणतात की ज्या बॅक रोटरीमध्ये सॉफ्ट असतो त्याला मेंटेनन्स कमी राहतो वगैरे असतं. तर आपण हे किसान क्राफ्ट कंपनीची 406 मॉडेल आहे. तर हे बॅक रोटरी मॉडेल आहे. बॅक रोटरी मॉडेल आहे. सेल्फ स्टार्ट आणि दोरीवर असे दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असते. ह्याच्यामध्ये कसं आहे 186 म्हणलं की 9 HP मध्ये येतं. ह्यासोबत तुम्हाला टर्नर सिस्टम येतो, जे दुसऱ्या कंपनीच्या मध्ये टर्नर सिस्टम नसते. इकडलं दाबलं की एक सिंगल ब्रेक सिस्टम असते पूर्ण, त्यामुळे तुम्हाला एक जागेवर वळतं ते. परत ह्याला नाही का 6 गिअर असते की जेणेकरून की रोटरला हाय लो सिस्टम असते. या तुम्हाला रोटरचा गिअर दाखवतो. ह्या कंपनीला हाय लो गिअर सिस्टम आहे. इथं हाय आणि लो मध्ये तुम्हाला दोन गिअर भेटतात, फर्स्ट आणि सेकंड. आणि रिव्हर्सचं 1 4 असे म्हणजे 6 गिअर पूर्ण याला. आणि काय दुकानदार तुम्हाला म्हणतील की कसं बॅक रोटरीमध्ये आमच्या ह्याला सॉफ्ट आहे इथं ह्याच्यामध्ये. आणि बरोबर आहे, त्यांच्याला सॉफ्ट आहे ना आपल्याला चेन आहे. पण चेनीचं कसं मेंटेनन्स कमी राहतं. ज्यावेळेस तुमच्या रोटरला खाली दगड वगैरे अडकला, मुळ्या वगैरे अडकल्या, तर सॉफ्ट असल्यामुळे ते काय डायरेक्ट गिअर बॉक्सला फटका बसतो. आणि चेनचं कसं असतो, अडकल्यानंतर चेन निघती नाही तर त्याचं लॉक तुटतं. लॉक तुटलं तरी 100-200 मध्ये त्याचा खर्चामध्ये भागून जातं. आणि गिअर असला तर तुमचा गिअर माहिती 1100-1200 गिअर असतो, त्यामध्ये पूर्ण फिल्टरची मजुरी गिअर वगैरे ते लांब जातं. त्यामुळे काय चेनवर जर असेल तर तुमचं मेंटेनन्स कमी राहतं. मेंटेनन्स कसं कमी राहणार की चेन तुटली वगैरे झाली तरी तुमचं चेन बसू शकतात. आणि बरं डिबर जमीन लागली, समजा डिबर जमीन झाली तर गिअर बॉक्स मधला गिअर असेल तर त्याने उडतं. गिअर असं बॅक रोटर उडतं, असं वर उचलं तर या चेनने उचलत नाही. आणि मेंटेनन्स कमी राहतं. गिअर असल्यामुळे त्याला व्हायब्रेशन बी होणार, चेनला व्हायब्रेशन नसतंय. आणि बाकी आपण ह्याचं काय काम करू शकतो, आपण ह्याला उसामध्ये खांदी बांधणी करू शकता. परत इथं तुम्हाला मोठ्या ट्रॅक्टरसारखे हुक असतं. ह्या हुकामध्ये तुम्हाला ट्रॉयली, आऊत, मोगडा, पेरणी हे सगळं बसते. अशी पिन सिस्टम असते. पिनमध्ये तुम्हाला टाकलं की बाकी सगळे म्हणजे अवजार इथं बसते. हे 4 बोल्टामध्ये सगळं रोटर बाजूने निघते. ह्याला विशेष म्हणजे याला रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे, जेणेकरून फर्स्ट आणि सेकंड म्हणजे पुढे चालताना माती लागते आणि रिव्हर्स चालताना माती लागते. आणि ह्याला एक ॲडव्हान्स सिस्टम काय आहे, आपल्याला जर आपल्या हातापायाला धोका लागणार नाही अशी सिस्टम आहे. ऑटो क्लच. ज्यावेळेस तुम्ही ह्याला धरून चालू तेव्हा चालणार, सोडलं की बंद पडणार. काय वेळेस काय कंपनी त्याला सॉफ्ट देतात मात्र, पण रिव्हर्समध्ये जेव्हा तुम्ही माती लावतात त्यावेळेस त्याला हे ॲडव्हान्स सिस्टम नसली. तिथे हात सुटला तरी ते अंगावर येतं. किंमत तुम्हाला सांगायची तर ह्याची किंमत अशी 1,25,000 किंमत आहे दोरीवरचं घेतलं तर. पण आता दिवाळी दसरा ऑफर आहे तर तुम्हाला 10,000 रुपये डिस्काउंट आहे त्याच्यावर. 1,15,000 मध्ये तुम्हाला ही किसान क्राफ्टचे बॅक रोटरी बसन आहे. ह्यासमोर तुम्हाला 3 रोटावेटर येणार. हे आहे बघा, पहिलं चाकामध्ये रोटर बसतं, जे 5 फुटी रोटर असतं चाकामध्ये बसतं. हे चाक काढून रोटर लावावं लागतं तुमचे म्हणजे आपल्या फळबागात या कापसामध्ये टाचण करायला कामाला राहा. आणि इथं बॅक रोटरमध्ये 2 रोटर बसतात. हे जे रोटर आहे आपण पाहतो, हे रोटर जे आहे ते उसाला खांदी बांधणी करायला कामाला येतं. म्हणजे उसाला, हळदीला, अद्रकीला खांदी बांधणी करायला कामाला येतं. आणि दुसऱ्या जे असतं ते तुमचं रान भुसभुशीत करायला असं 3 रोटर ह्यासोबत फ्री येते. आणि 1,15,000 मध्ये तुम्हाला हे सर्व 3 अवजारे सहित भेटणार. ह्याला परत कशी शासनाची सबसिडी आहे. शासनाची सबसिडी म्हणजे कशी 1,15,000 किंमत आहे याची. शासनाची लकी ड्रॉ सिस्टम असतं RDPD मध्ये, त्यामध्ये तुमचं नाव आलं तर 63,000 रुपये सबसिडी येते. आणि विशेष म्हणजे मेड इन इंडिया मशीन आहे, चायना वगैरे नाही. जे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे मशीन बघता लाल कलरमध्ये, हिरव्या कलरमध्ये दिसतात, ते चायनामध्ये असतात. आणि किसान क्राफ्ट एकमेव कंपनी अशी आहे की जी भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करते. म्हणजे भारतामध्ये सर्व स्पेअर पार्ट वगैरे सगळे बनते त्याचे. म्हणजे बाहेरून चायनामध्ये एक्सपोर्ट होत नाही काहीच हे सामान. आणि ह्याला बॅक रोटरी असल्यामुळे व्हायब्रेशन बी कमी येणार. किमतीमध्ये जास्त फायदा होतो तुमचा. 1,15,000 मध्ये तुमचं म्हणजे दुसऱ्या कंपनीचे घ्यायला गेलं तर तुम्ही 1,35,000, 1,40,000 मध्ये तुम्हाला मशीन भेटते. आणि ती बी 8 HP असते. ही प्रॉपर 9 HP मशीन आहे. त्यामुळे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये नवीन एक मॉडेल येणार आहे. आता दसऱ्यामध्ये लॉन्च होतं. ह्याच्यामध्ये 12 HP मध्ये नवीन एक मॉडेल लॉन्च होणार आहे. तर ते बी तुम्ही पाहू शकता. ते लवकरच आपण आपल्या चॅनलवर टाकू. कसे काम करते हे बघा. हे सिंगल ब्रेक सिस्टम आहे, जेणेकरून तुमचे एक टायर थांबतं आणि दुसरं टायर चालतो. त्यामुळे तुम्ही जागेवर मशीन वळती, हात वगैरे दुखत नाही. दुसऱ्या मशीन कंपनीच्या मशीन गेल्यानंतर टर्नर सिस्टम नसते, त्यामुळे हात वगैरे दुखते आणि व्हायब्रेशन होत त्याला व्हायब्रेशन कसं होणार नाही. आणि विशेष म्हणजे कसं हातावर याचं गिअर वगैरे असं खाली वाकून टाकायची गरज नाही, जेणेकरून पायाला आपला मार लागू शकतो. तसं ह्याला कसं तुम्हाला हातामध्ये गिअर आहे, हे टाकले हे असा गिअर पडते. आणि ऑटो क्लच असल्यामुळे तुम्हाला कसलं टेन्शन नाही येतं. आणि विशेष म्हणजे कसं आहे की जे तुम्ही फळबागाटीमध्ये ह्याला तुम्हाला टाचण करायची त्यावेळेस तुम्ही काय करता, आपली काय झाडं लहान असते त्यावेळेस आपण जाऊ शकत नाही, तिथे बायास लावावं लागतं. पण हे मशीन तसं नाही. तुम्ही हँडल हे का पूर्ण माझ्या पूर्ण 60 डिग्रीवर फिरत आहे.
मशीन झाडाखाली गेली तरी हँडल बाजूला राहतं, त्यामुळे आपण मशीन येऊ देऊन एकदम इझी चालू शकतो आणि टर्नर असल्यामुळे बी आपल्याला वळायला बी काय ताण होत नाही. बैलाप्रमाणे सर्व कामे करतात आहेत. बैलाचे जे अवजारे लोखंडी अवजार, बैलाचे जे अवजारे घरचे अवजार आहेत तेच ह्याला बसतात, म्हणजे वेगळी अवजारे घ्यायची गरज नाही. आणि महाग आपण त्याला बैलगाडीप्रमाणे ट्रॉलीही बसू शकतो, जेणेकरून ती आपली 7 क्विंटल माल वाहतूक करता येते. बैलगाडीचा जो पांदीचा रस्ता असतो त्याच रस्त्याने चालते. 1 लिटरमध्ये 2 तास चालते. 2 तासामध्ये 1 एकरचं काम होतं आपलं. आपल्या जर शॉपला भेट द्यायची असेल तर आपलं शॉप रिलायन्स पेट्रोल पंप, जालना रोड, बीडमध्ये आकाश मोटरच्या नावाने तुम्हाला सर्व प्रकारचे पॉवर विडर, टिलर आणि ट्रॅक्टर बघायला भेटतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. एकदा शॉपला नक्की भेट द्या.